स्पर्श कर आणि योग्य असे शब्द तुझ्या गौरवासाठी बाहेर पडावेत असं दयेनं कृपेनं कर. माझ्या मंडळीवर तुझा विपुल आशीर्वाद पाठवतो. इथून पुढचा संपूर्ण वेळ तुझ्या हाती सोपवतो. येशूच्या नावात मागतो म्हणून आमेन. आता आपण 2 शास्त्र भाग वाचले. दुसरे राजे 7वा अध्याय आणि 1 ते 11, तसंच प्रेषितांची कृत्ये 24वा अध्याय 21 ते 27, आणि तिसरा जो अध्याय वाचला तो इब्री लोकासपत्र 3रा अध्याय मला वाटते 3 ते 19 आपण वाचलं. आज आपण या ठिकाणी पाहतो की हे जे शमरोनाला जो वेढा पडला होता या आरामी लोकांचा, ही स्टोरी आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि ह्यावेळेस जो आलेशा हा संदेष्ट आहे त्याच्या तोंडातून एक वचन निघालं की उद्या याच वेळेस 1 शकलीलेला 1 सपीठ आणि 2 सपीठ 2 हे काय तर त्या मोजमापाप्रमाणे मिळतील. आणि त्याच्या उजरास असलेल्या राजाचा एक सरदार म्हणतो की परमेश्वराने जर आकाश कपाट उघडले तरी पण ही गोष्ट साध्य होणार नाही. हा झाला परमेश्वराच्या म्हणजे परमेश्वराला सर्व काही साध्य आहे याचा भाग. परंतु ह्याच वेशीवर हे 4 लेपर्स होते जे कुष्ठरोगी होते. ते म्हणत होते की गावात शहरात इतकी महागाई वाढलेली आहे की आपण त्या ठिकाणी गेलो तर आपल्याला भीकसुद्धा मिळणार नाही, आपण त्या ठिकाणी मरणार. आणि इकडं आरामी लोकांचा जो तळ आहे तिकडं सुद्धा आपल्याला भीकच मागायचं. कदाचित त्यांना दया वाटली आणि त्यांनी जर सोडलं तर आपण जगू, आपण इथंही मरू तिथंही मरू, म्हणून त्यांनी हा मार्ग निवडला. आणि परमेश्वरानं असा चमत्कार त्या ठिकाणी केला की त्यांना असा भास झाला त्या आरामी लोकांना की ह्या शमरोनाच्या राजाने काही मिस्री राज्ये पैसे देऊन बोलवलेले आहेत, आमच्यावर चढाई करण्यासाठी पाठवलेले आहेत. आणि म्हणून ते भयभीत होऊन ते सर्व सोडून पळून गेलेत. आणि ज्यावेळेस ते हे 4 मी थोडक्यात सारांश घेतो या गोष्टीचा, कारण ही गोष्ट मला वाटतं ख्रिस्तपूर्वी मी असं शोधलं त्यावेळेस 885 ते 895 या दरम्यान घडलेली आहे. म्हणजे ख्रिस्ताच्या पूर्वी जवळजवळ 900 वर्ष ही गोष्ट घडलेली आहे. आणि हे जेव्हा 4 लेपर्स त्या छावणीमध्ये गेले, ते तंबूमध्ये गेले, तर त्यांना तिथं कुणाचा आवाज आला नाही. घोडे बांधलेले होते, गाढवं बांधलेले आहेत, सर्व गोष्टी जिथल्या तिथं पडलेल्या आहेत. ते एका तंबूत गेलेत, तिथं त्यांना खाणेपिणं केलं, त्यांनी कपडे लत्ता घेतला, प्रेशस ज्या गोष्टी होत्या ज्या सोनं नाणं ते सगळं गोळा केलं, लपून ठेवलं. दुसऱ्या छावणीत गेलेत, त्या ठिकाणी त्यांनी तसंच केलं. परंतु नंतर चौघांनी विचार केला की आपण जे हे करतो, दुसरे राजे आणि याचा 7वा अध्याय 9वं वचन सांगते की आपण जे करतो ते बरे नाही. आज शुभवर्तमान कळवण्याचा दिवस आहे, पण आपण गप्प बसलो आहोत ते बरे नाही. सकाळ होईपर्यंत थांबलो तर आपल्याला शासन होईल. तर चला आपण राजवाड्यात जाऊ, हे वर्तमान कळू. आता लेपर लोकांना राजवाड्यात कोण सोडणार, परंतु कमीत कमी त्यांनी वेशीवर जाऊन ही बातमी लोकांना सांगितली. कारण लोक या ठिकाणी भुकेने मरत होते, तितकी महागाई इतकी वाढली होती की त्या 2 स्त्रियांचं भाषण ऐकून राजाने अक्षरशः आपले कपडे फाडलीत आणि गोंताट नेसून तो बसला. कारण का त्या 2 स्त्रियांचं अतिशय हृदय असं हेलकावणारं संभाषण होतं. आपण जो त्याच्या पाठीमागचा जर अध्याय वाचला तर आपल्याला ते समजून येईल. आणि मग राजाचा सुद्धा विश्वास नाही. ही बातमी गाववेशीवरून राजवाड्यात आली, राजवाड्यातून राजानं ते हुकूम केला की आपल्याकडे थोडे घोडे शिल्लक आहे, त्यातले थोडे पाठवा आणि काय परिस्थिती ती आहे ते पहा. आणि खरंच त्यांना ते तसं दिसून आलं. आता माझा जो संदेश आहे आणि जो वचन आहे ते मला ह्या वचनावर प्रोकास्टिनेशन म्हणजे एखादी गोष्ट आपण दिरंगाई करणे किंवा डिले, काय म्हणतो त्याला आपण, चाल ढकल करणे, कोणत्याही गोष्टीत आपण चालतो. ह्या ठिकाणी ह्या वचनावर त्यांनी काय म्हटलेलं आहे की आपण तृप्त झालो, परंतु शहरामध्ये जे उपाशी लोक आहेत त्यांनी तृप्त व्हावं,
त्यासाठी ही जी खबर आहे, ही जी वार्ता आहे, हे जे शुभवर्तमान आहे, हे आपल्याला जाऊन शहरात कळवणं जरुरीचं आहे. ह्या गोष्टीसाठी आपण विलंब लावता कामा नये. नवीन करारामध्ये ह्या वचनाचा अर्थ असा आहे की प्रभू, तुझ्या दयाळूपणामुळे आम्ही तुझी स्तुती करण्यास प्रवृत्त व्हावे. तुझ्या वचनासाठी आम्ही तुझी स्तुती करतो, ज्याची मेजवानी आम्हाला करावयाची आहे. तुझी जी कृपा आम्हाला तुझ्या सामर्थ्यात, तुझ्या शांतीत आणि तुझ्यावर ठेवलेल्या विश्वासात व आशेत टिकवून धरते, ते खाण्यापिण्यापेक्षा, तंबू आणि संपत्तीपेक्षा कितीतरी जास्त आहे, कितीतरी महत्त्वाचे आहे. नवीन करारामध्ये ह्या वचनाचा अर्थ असा लागला जातो. कारण सुवार्ता, मार्काचा जर 16वा अध्याय बघितला आणि 14-15 वचन आपण पाहिलं तर शिष्य जेवत बसले होते. पुनरुत्थित ख्रिस्त त्यांनी पाहिला, पण त्यांच्या अंतःकरणाच्या कठोरपणाबद्दल त्यांना समज दिली, कारण त्यांनी विश्वास ठेवला नाही. आणि 15 वचन सांगते की तो त्यांना म्हणाला, संपूर्ण जगात जा आणि सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. मला वाटते गेल्या वर्षी आपल्या चर्चचा वाढदिवस होता, सुवार्ता हा विषय माझ्याकडे होता. त्यावेळेस मी थोडक्यात दिलं होतं आणि ते मला संपूर्ण व्यवस्थित देता येत नाही. सुवार्तेची गरज आज प्रामुख्यानं आपल्याला आहे. सुवार्ता जर आपण आपल्याजवळच ठेवली, आपण तृप्त झालो, तर कदाचित आपल्याला शिक्षा आहे. आपण ती दुसऱ्याजवळ पोचले, दुसऱ्या आत्मे ख्रिस्ताकडे आणणे हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. आणि म्हणून ख्रिस्ताला शिष्यांना सांगितलं आहे की संपूर्ण जगात जा, सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. मला वाटतं 19व्या शतकामध्ये काही जास्त सुवार्तिकाचा लोंढा ही कॅनडा किंवा अमेरिका या देशातून भारतात येत होता. डॉक्टर वारले ज्यावेळेस आले त्यावेळेस लोक त्याला तिथले दगड मारायला जे सुगारत होते, तू काय या देशात आलास, इथं तुझं काय नाही. कारण ख्रिस्त, मी त्यावेळेस पण बोललो होतो की ख्रिस्त युरोपच्या पूर्वी आम्हाला मिळालेला आहे. भारताला थॉमस हा पहिला ह्या भारताच्या किनारपट्टीवर आला, परंतु आम्ही ख्रिस्त घेतला आणि असंच धरून ठेवला, आम्ही तो पसरला नाही. आणि म्हणून आज आम्ही कुठं आहे आणि अमेरिका कुठं आहे. ज्यावेळेस वाजपेयीला सिनेटमध्ये भाषण करायला सांगितलं त्यावेळेस त्याने तेच म्हटलं की तो काय नाही, कोलंबस, तो जर इंडिया शोधायला गेला होता आणि तो आला कुठं, अमेरिकेला. खरोखरच तो इंडियाला जर आला असता तर आज आम्ही कुठं असतो. म्हणजे त्यानं अमेरिकेशी कम्पेअर केलं आहे. त्यांना तो रेड इंडियन लोक म्हणत होते, त्या ठिकाणी लाल लोक दिसले आणि हे रेड इंडियन आहे. म्हणजे सुवार्ता ही त्या ठिकाणी गेली, त्या लोकांनी घेतली, ती पसरली आणि तिथे त्यांच्याजवळच नाही ठेवली, तर त्यांनी जगभर प्रेषित त्यांचे सुवार्थिक पाठवून. कारण हे वचन तंतोतंत ह्या गोष्टीशी होते की त्यांनी ह्या लेपर्स लोकांनी, हे रिजेक्टेड लोक होते, दे आर थ्रोन अवे फ्रॉम द सोसायटी, परंतु त्यांनी हा विचार केला की चांगली बातमी आमच्याजवळ न ठेवता आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणं जरुरीच आहे. आणि ही सुवार्ता, आणि मला ह्याच गोष्टीचे ह्या 3 जे आपण शास्त्रभाग वाचले त्याच्यामध्ये थोडंसं कम्पेअर करायचं आहे. तो त्यांना म्हणाला, संपूर्ण जगात जा आणि सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. आता का, वाय वी शुड नॉट प्रोकास्टिनेट, आपण का सुवार्तेच्या गोष्टीला विलंब लावू नये किंवा दिरंगाई करू नये, चालढकल करू नये. वाय? कारण नीतिसूत्राचं 27 अध्याय 1 वचन म्हणते की भविष्यात काय घडेल याबद्दल फुशारकी मारू नका. उद्या काय घडेल हे तुम्हाला माहीत नाही. बोस्ट नॉट दाय सेल्फ ऑफ टुमॉरो, फॉर दाउ नोवेस्ट नॉट व्हॉट मे बी फोर. उद्या काय घडेल हे तुम्हाला माहीत नाही. आजचा दिवस तुमच्या हातात आहे. आजच ती वेळ आहे, आत्ताच ती वेळ आहे, आजच तारणाचा दिवस आहे. उद्याचं आपल्याला माहीत नाही. आपण म्हणतो की हो चला ह्या शुक्रवाराने पुढच्या शुक्रवार जाऊया चर्चला, तर न जाणं कदाचित आजच ख्रिस्त आला आणि ख्रिस्ताला वाटलं की गल्फमध्ये सगळ्यात जास्त ह्या राजानं इथं सुंदर असं कॅम्पस दिलेलं आहे आणि मी इथंच येतो.
तर आपण त्या गोष्टीपासून वंचित राहू शकतो. मी बरेनमध्ये होतो, कुवेतला होतो, स्वरूप होता माझ्याबरोबर. छोटी छोटी चर्च आहेत. असं एवढा मोठं कॅम्पस नाही आणि एवढं मोठं प्रोटेक्शन आणि अतिरेक्यापासून किंवा ह्याच्यापासून ट्रान्सपोर्ट जे पार्किंग आहे ते सुद्धा अगदी प्लॅननं ठेवलेलं आहे की आमच्या लोकांना काहीसुद्धा या ठिकाणी खरोखर देवबाप ह्या देशावर आशीर्वाद पाठवू, कारण ही सुंदर अशी संधी त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणून वाय वी शुड नॉट प्रोक्रॅस्टिनेट, कारण उद्याची खात्री आपल्याला नाही. कारण आपलं जीवन काय आहे? आपलं जीवन हे एक धोक्यासारखं आहे. ते थोडं वेळ दिसते आणि परत काय होते? नाहीशी होते. आपलं जीवन हे ब्रेविटी ऑफ लाईफ. व्हॉट इज युअर लाईफ? इट इज जस्ट इवन अ वेपर दॅट अपिअरथ फॉर अ लिटल टाईम दॅन व्हॅनिशेथ अवे. थोडा वेळ दिसते आणि परत ते निघून जाते. होय, आपलं जीवन त्याच. आपण म्हणतो 70 मनुष्य वर्ष 70 वर्ष जगेल, ताकद असेल तर 80 वर्ष जगेल. पण ते 70 वर्ष काय आहेत? देवाचा दिवस हा 1000 वर्षाचा आहे, एक दिवस आहे. मग 1000 वर्षाच्या दिवसात तुम्ही ते 70 वर्ष तुम्ही कॅल्क्युलेट ठेवा, ते किती टक्के होते? किती होते? 14% तर होतात. आपला आयुष्य ताकद असली तर 80 वर्ष फार कमी आहे प्रभूच्या दृष्टीत. म्हणून आपलं जीवन हे फार छोटं आहे. दिवस आजच आहे, उद्यावर चालढकल करू नका. वेळ आत्ताच आहे. सुवार्थेला आपल्याजवळच ठेवू नका. भले आपण या ठिकाणी कामानिमित्त अडकून असू, परंतु इतर गोष्टींनी सुद्धा आपण सुवार्थेच्या कार्याला हातभार लावू शकतो. अनेक सुवार्थिक त्या ठिकाणी आहेत, बिनपगारी आहेत, त्यांना कुठल्या संस्थेचा सपोर्ट नाही. कमीत कमी आपण त्यांना या गोष्टीचा सपोर्ट करू शकतो. अनेक चर्चेस उभारत आहेत खेडोपाडी. आता मिशनमुळं मिरज या विभागात अतिशय दाट अशी ख्रिश्चन लोकांची वस्ती झाली. परंतु खेडोपाडी काय आहे? खेडोपाडी ख्रिस्ती चर्चेस उभारत आहेत आणि ह्या चर्चेसला आपण मदत करणं, ते एक प्रकारे सुवार्थेच्या कार्याला आपण मदत करत आहोत. आणि ही गोष्ट आपण आपल्या जीवनामध्ये करायला पाहिजे. दुसरी गोष्ट आपण सांगतो की द वर्ल्ड इज गेटिंग नो बेटर. उपदेशक 9 आणि 12 वचन सांगते पुढच्या क्षणी काय घडणार हे माणसाला कळत नाही. जसे पक्ष्याला किंवा माशाला कोणत्या क्षणी आपण जाळ्यात अडकणार हे माहीत नसते, त्याप्रमाणे मनुष्य अचानक घडणाऱ्या वाईट गोष्टीच्या सापळ्यात अडकतो. अचानक पक्षाला किंवा किंग सॉलोमन जो हा फार विद्वान होता आणि त्यानं ही उपमा दिलेली आहे पक्ष्याची आणि ह्या माशाची. ते जर जाळ्यात अडकलेत तर मृत्यू हा त्यांचा निश्चित. परंतु मानवाचं जर मृत्यूच्या सापळ्यात जर तो अडकला आणि तो अचानक, गेल्या आठवड्यात 10 दिवसापूर्वी पुण्यामध्ये घटना घडली. 2 इंजिनियर जात होते आणि एक सैतानी दारू पिऊन अतिशय सुसाट अशा वेदाने पोरचे कार घेऊन आला आणि क्षणात त्यांचे जीवन होतं ते नाहीसे झालं. आणि त्याच्यावर बराच बवाल झाला. अनेक राजकारण्यांनी त्याच्यात उडी घेतली आणि त्याच्यामुळे ते प्रकरण फार तापवले गेलं. आणि मग काय डिसमिस केलेत, काय केले, चौकशी अमुक धमुक, नाहीतर ते पूर्णपणे दडवायच्या मार्गात होते. सांगण्याचा मतेचा अर्थ हा की ते 2 इंजिनियर होते, लट्ट पगाराची नोकरी त्यांच्या हातात होती. कदाचित तिने पुण्यात फ्लॅट घेतला असेल आणि भविष्याच्या अनेक योजना केल्या असतील. आणि रात्री गाडीतून बाईकवरून जात असताना अचानक मृत्यूचा सापळा हा त्यांच्यावर पडला. मनुष्याचं कोणत्या क्षणी काय होईल हे सांगता येत नाही. अनएक्सपेक्टेड अँड अनप्रेडिक्टेबल circumstances are a part of life. Interrupt predictable flow of event we cannot control, understand, or perfectly anticipate what life has to offer. This verse continues in the implication from the death being fate of all men, proclaiming that man does not know his time. Death is certain for all, but no one knows the day or time of his last breath. आपल्याला कुणालाही माहीत नाही की आपला शेवटचा श्वास किंवा शेवटचा दिवस कोणता आहे. माझा जो ड्रायव्हर होता, मी काय एवढा श्रीमंत नाही,
परंतु माझ्या घरची परिस्थिती होती, त्यामुळे मी त्याला ठेवलं होतं की 2 लेकरं आहेत, तिथं शिकलेले आहेत, तिथलं काय माहीत नाही, गाडी घेतल्या त्यांना 15-16 किलोमीटर जायचं आहे कॉलेजला, कशी चालवणार, कोण सोडणार, आणि इतकी रहदारी. आणि म्हणून बाबा मी आणि स्वप्न आम्ही दोघं भागीदारी ठेवलं. 7 वर्ष तो आमच्याजवळ होता. शनिवारी संध्याकाळी मी त्याच्याशी बोललो, जवळजवळ अर्धा तास, पाऊण तास बोललो. फार चेष्टा करायचा, दादा तुम्ही काउन्सिलर व्हा. मला नुसता फुगत होता. आणि मी तुमचा ड्रायव्हर, मग मी तुला ड्रेस शिवणार म्हटलं, ड्रायव्हरचाच ड्रेस देणार. म्हणजे असं चेष्टेत सुट्टीला गेलो की महिनाभर तो असं करायचा. आणि त्या दिवशी बोललो आम्ही भरपूर. आणि दादा म्हटला, इथं बेथलनगरचा जो रोड आहे, मेन रोड, तो रोड काय व्हायला तयार नाही. मी त्यांना अनेक वेळेस बेथलनगरमध्ये बेथल चर्चमध्ये संदेश देताना सांगितलं की इस्रायल लोक 40 वर्ष त्या अरण्यात करत होते, परंतु 40 वर्षांनी त्यांना रस्ता सापडला. परंतु बेथलनगरला 80 वर्ष झालेत, अजून रस्ता मिळाला नाही. आणि खरी गोष्ट, 80 वर्ष झाली, सर्वात जुनी वस्ती आहे त्याच्यात. आजूबाजूला सगळी शेतं होती. आणि ते जो संस्थेचा जो एक गुंड आहे, त्यानं ते बरोबर अडवून टाकलेलं आहे, तो वेगळ्या मार्गाने दिलेला आहे, सगळं ते आता मी सांगायचं तर वेळ नाही. परंतु त्या रस्त्यासाठी हा उठून गेला. दादा म्हटलं मी फोन बंद करतो, मला तिथं मुलं चालल्यात, काही गट त्या रस्त्याच्या बाजूला आहे, काही रस्त्या विरोधात आहे. आणि तो गेला. बरं म्हटलं उद्या बोलू. आणि मी त्याला काही थोडी कामं सांगितली. सकाळी मी राजूला फोन केला, माझ्या मामाच्या पोराला. अरे म्हटलं मी सुहासला सांगितले असं असं, आणि ते आज करून घे तेवढं, मी ड्युटीला चाललो आहे मॉर्निंगला. आणि राजू म्हटला, दादा सुभाषला हार्ट अटॅक आला रात्री. तो मला अक्षरशः आश्चर्य वाटलं. आणि थोडा वेळ थांबलो, काय करू, ड्युटीला जाऊ का नको, मला सगळं असं स्वस्त वाटायला लागलं. कारण अचानक रात्री किती तासाचा होता, 12-11 मी झोपला असेल, सकाळी 6ला मी फोन करतोय अचानक. आणि तो तिथं 9, 9:30, 10, 11पर्यंत थांबला आहे. 12, 11, 11:30ला घरी गेला आणि अचानक त्याला चेस्ट पेन होऊ लागलं. म्हणजे मनुष्याचं काय सांगायचं आहे की आपल्याला माहीत नाही कधी मृत्यूचा सापळा आपल्यावर पडेल. म्हणून आजच ती वेळ आहे, आजच तो दिवस आहे, तारणाचा दिवस आज आहे. आज आपण आपलं तारण साधून घेऊया. आपलंच नाही तर हे तारण दुसऱ्यापर्यंत पण पोचवण्यासाठी आपण प्रयत्न करूया. आता आपण पाहिलं की द वर्ल्ड इज गेटिंग नो बेटर. उद्देशक 9:12 जे आहे वचनावर मी थोडंसं डिस्क्रिप्शन तुम्हाला सांगितलं. तिसरं आपण पाहतो की इमिनेन्सी ऑफ क्राइस्ट रिटर्न. Hebrew 10:37. व्हेरी सून नाव द वन हु इज कमिंग विल कम अँड विल नॉट बी लेट. जो ख्रिस्त येणार आहे तो येईल, तो उशीर लावणार नाही. हिब्रूच्या पुस्तकामध्ये सांगितलं की ख्रिस्ताचं लवकर येणं हे आहे निश्चित. प्रेषितांच्या कृत्याच्या 1ल्या अध्यायामध्ये सांगितले की जी काळ आणि जी वेळ आणि तो समय आहे ते देवानं सर्वसमर्थांना आपल्या हातात ठेवलेलं आहे. त्याविषयी कुणालाही माहीत नाही, देवदूताला माहीत नाही, पुत्राला माहीत नाही, परंतु पवित्र आत्मा तुम्हाला गाईड करेल. ती वेळ काळ आपण म्हणत असो की बाबा 2000 वर्ष झाले ख्रिस्त अजून येणार आहे. शेवटचे जे काही चिन्ह सांगितलं सगळे होतात. राष्ट्र चाललेलं आहे, भूमिकंप व्हायला आलं आहे, काय म्हणतात ते साथीचे रोग आलेले आहेत, महामारी आलेले आहेत. अजून का ख्रिस्ताचं नाही? ख्रिस्ताचं मी आत्ताच बोललो की 1000 वर्षाचा दिवस असेल, 2 दिवस झाले असतील, हा 3रा दिवस असेल. आम्ही क्वायरमध्ये गाणं म्हणायचं, संतांचे जीव झुरझुरणे, वाट बघून प्रभूची शिनले, दीप मनाचे मिळमिळले, प्रभू प्रिय प्रभू येशू तू जल्दी ये, लवकर ये प्रभू. ते गाणं मला अजून आठवतं. होय, आपण त्याच्या प्रतीक्षेतेमध्ये आहोत. जी त्यानं भोजन दिलेलं आहे, जी मेजवानी आमच्यासमोर त्यानं ठेवलेली आहे, वचनाची मेजवानी आपण दररोज घरामध्ये करतोच, प्रार्थना करतो, भक्तिगीत गातो, परंतु सामूहिकरित्या जी मेजवानी आहे ते आपण चर्चमध्ये करतो. चर्चमध्ये आपण ह्या वचनाची मेजवानी करतो, तर ह्या मेजवानीत आपण भाग घ्यायला पाहिजे. इथं मुलांची गाणी होतात, सुंदर वचनं वाचली जातात. लेकरं त्यांना ते परीक्षेचा अभ्यास करत नाहीत, परंतु ते वचन पाठ करून इथे येतात. आणि कसं तरी आज आम्ही एवढं वयाचं झालं तरी आम्हाला इथं उभारताना गडबड भीती वाटते, परंतु ती मुलं अतिशय खंबीरपणे वचनं म्हणतात. हे कौतुक करण्यासारखं आहे.
आणि ही मेजवानी आपण मिस करायची नाही. ही त्या तंबूमधल्या संपत्तीपेक्षा जास्त महत्त्वाची आहे. आता इन व्हॉट वी शुड नॉट प्रोकास्टिनेट. पालकांनी 40 मिनिटं दिलेले आहेत, त्याच्यामुळं थोडक्यात संपवायचं आहे. व्हॉट वी शुड नॉट प्रोकास्टिनेट. आम्ही कोणत्या गोष्टीमध्ये दिरंगाई किंवा चालढकल करू नये. रिमेंबर द क्रिएटर अँड सिकिंग हिम. आम्ही दररोज आमच्या उत्पन्नकर्त्याला स्मरलं पाहिजे, त्याची भक्ती प्रार्थना केली पाहिजे. झालं इथं आलो परदेशात, पैसा मिळाला, सगळं झालं, बँक बॅलन्स धरून सगळ्या गोष्टी झाल्या. जीवनात जसं आम्ही पूर्वी होतो, ते येण्यापूर्वी 3-3.5 हजारात पगारात काम करत होतो, तीच परिस्थिती. त्यावेळी जेवढ्या नम्रतेनं गुडघ्यावर टिकून अंतःकरणात कळकळीनं प्रार्थना करत होतो, तीच प्रार्थना आपली आज असली पाहिजे. तीच प्रार्थना आपली आज असली पाहिजे. रिमेंबर द क्रिएटर अँड सिकिंग हिम. साम 32:6. याच कारणासाठी तुझ्या भक्तांनी प्रार्थना करायला हवी. संकटे जेव्हा महापुरासारखी येतात तेव्हा ती तुझ्या भक्तापर्यंत नक्कीच जाणार नाहीत. संकटे जेव्हा महापुरासारखी येतात तेव्हा ती नक्कीच तुझ्या भक्तापर्यंत जाणार नाहीत. आपण 2-3 वर्षापूर्वीचा जर अनुभव घेतला, तो कालावधी जर बघितला, मी तर अक्षरशः थरथरत होतो. मला कोरोना हॉस्पिटलला पाठवलं, माझ्या रडू का काय करू असं मला झालं. आणि मी गेलो इंडियनकडं. नाही म्हटलं मला शुगर आहे, मला डायबिटीज, मला हे आहे. नो नो दे मेनी आर देअर विथ शुगर अँड दिस यू हॅव टू गो. आता काय करायचं देवा. आणि BP वाढली. संदीप गोळ्या घेऊन आला माझ्या ब्लड प्रेशरच्या. BP काय कमीच व्हायला येईना चेक करायला. कारण भीती. कारण आमच्या थिएटरमध्ये सुरू ह्याला माहीत आहे 2 रोड आहेत, इकडनं रिसिव्हिंग आणि इकडनं सेंडिंग टू रिकव्हरी. ते पेशंट इकडनं आलं तर आम्ही एवढं लांब जाऊन थांबत होतो आणि एवढं डबल मास्क, ते N95 कोरोनाचे. आणि आता तर त्या डोहातच जायचं आहे, भीती वाटत होती. परंतु परमेश्वरानं आम्हाला त्यामध्ये वाचवलं. तिथे गेल्यानंतर अतिशय सुंदर अशी ड्युटी मिळाली, मी यापूर्वी सांगितलेलं आहे. आणि आम्ही त्या ठिकाणी उत्तमरित्या आनंद वाटला काम करायला. रोज ओव्हर टाईम, कामाचा तर त्रास नाही, आणि एक्स्ट्रा 10,000 यायला मिळाले. सांगण्याचा मतित अर्थ की आपण जर त्याच्या भक्तीमध्ये असलो, परमेश्वर पाहत आहे की तुझ्या भक्तांनी प्रार्थना करण्यास हवी. संकटे जेव्हा महापुरासारखी येतील, या कोरोनासारखी ज्यावेळेस संकट येतील, त्यावेळेस ती तुझ्या भक्ताच्या पर्यंत पोहोचणार नाही. ठामपणे निश्चयपूर्वक मी सांगत आहे की तुझ्या भक्तापर्यंत ती जाणार नाही. आणि ही गोष्ट आपण आपल्या जीवनामध्ये अनुभवलेली आहे, ते वेगळं सांगायला नको. दुसरं आपण पाहतो की सेपरेशन फ्रॉम द वर्ल्ड इव्हिल सिस्टीम. सेपरेशन फ्रॉम द वर्ल्ड इव्हिल सिस्टीम. मी वर्ल्डलीनेसवर एक संदेश दिला होता. मला वाटतं मी बरेच संदेश असे छोट्या छोट्या ह्याच्यावर दिलेले आहेत. वर्ल्डलीनेस असो किंवा आणखी दुसरे काय आहेत, मला आता जास्त आठवत नाही. आणि त्या वर्ल्डलीनेसमध्ये सैतानानं ह्या संपूर्ण जगाचा ताबा घेतलेला आहे. सैतानाच्या जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी मानव जातीला देवाशिवाय कार्य करण्याचा निर्देश आहे. आणि जेव्हा त्याचे पालन केले जाते तेव्हा लोक नैतिक अनैतिक अशा सर्व प्रकारच्या वाईटाची निर्मिती करतात. आपण हे समजून घेतले पाहिजे की सैतानाची व्यवस्था ही एक बुफे आहे, ऑफर आहे, जी देवाला नाकारणाऱ्या प्रत्येकासाठी काहीतरी देते. मग ती व्यक्ती नैतिक असो वा अनैतिक, धार्मिक असो अधार्मिक असो, शिक्षित वा साधे असो, श्रीमंत या गरीब असो, सैतान ख्रिश्चनासाठी त्याच्या जगातील प्रणालीमध्ये काहीतरी आहे याची खात्री करण्यासाठी काळजी घेतो. म्हणूनच बायबलमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या की विश्वासणाऱ्याला जगावर किंवा जगातील गोष्टीवर त्याने प्रेम करू नये. वारंवार बायबल आपल्याला ही चेतावणी देते. जगात आणि जगातील गोष्टीवर तुम्ही प्रेम करू नका, कारण हे संपूर्ण सैतानाच्या हातात आहे. एक दिवशी प्रवीणनं मला वाटते संदेश दिला होता, इल्युमिनेटी जे सैतानाची पूजा करतात, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, ते लगेच ते तुम्हाला मिळणार. आम्ही आमच्या गावामध्ये नाईट असायची. आता गावात काय खेड असे साधे घरं काय चोरी करणार आहे, परंतु त्या गावात चोर येत होते. आणि मग आम्ही तरुण पोरं रातपाळी करायचं ठरवलं. आणि मग रातपाळी केले की आम्हाला तेवढंच पाहिजे असं घरातून बाहेर जायला. मग रात्रभर थांबायचं बाहेर, ह्या कोपऱ्यावर 4 त्या कोपऱ्यावर 4, चहा करायचा आणि दंगा करायचा.
आणि आमच्या गावात अशी पण सैतानी कृत्य करणारे लोक होते जे चिटकाची पूजा करणार. आम्ही पाहिलेलं आहे डोळ्याने. ही गोष्ट इल्युमिनिटी जी आहे जे हे मला वाटतं शहरामध्ये अतिशय टॉप लेवलनं होत असेल, परंतु खेडेपाडीसुद्धा आहेत चिटकिनीची पूजा करणारे. आम्ही एका घरात पाहिलं, ते वयच तसं असते, दाराला असे काही प्लायवूडचे दार नाहीत, आपण डोळा पाडून बघावं बाहेर कोण आहे का, सगळे भोग असतात. आणि तिथं अंगावर कंप्लीट असं ओलेपणानं ते पूजा करणारे बाया मी पाहिलं. सगळं साडी बिडी भिजलेली आहे आणि तसंच आंघोळटीची ती, म्हणजे ह्या गोष्टी सांगायला नको, परंतु अशा आहेत. भूत प्रेत ह्या गोष्टी आहेत. मी प्रत्यक्षात बघितले, मी एकदा सांगितलेलं, भूत बघितलेलं, तुम्ही विश्वास ठेवणार नाही. मी 12वीत होतो, मी क्वायरमध्ये हार्मोनियम वाजवत होतो आणि आम्ही येत होतो 2 वाजता रात्री, आणि रोडच्या ह्या बाजूला यायला लागलं, आणि त्या रोडच्या त्या बाजूनं त्या पुलातून एक माणूस सूट बूट घालून निघला. प्रत्यक्षात रोड किती 20-25 फुटाचा आहे. ते पतंगरावचं कॉलेज झालं, त्याच्या पुढे एक ओढा आहे, त्या ओढ्याच्या काटे कुसरे 6 बिच्छू काटा असेल त्याच्या खाली, त्या पुलाखाली, त्यातनं सूट बूट घालून आलाय माणूस. आणि सज्जन अरे ही कोण? क्रिसमसला आमच्या गावात कोण सूट घालत नाही, रात्री 2 वाजता. आणि प्रत्यक्षात मी एकट्याच नाही, सगळ्यांनी भेटलं. रोडच्या त्या बाजून तो असा गेला आणि आम्ही ह्या बाजून इकडे आलो. रात्री 2 पूर्ण ऊन आहे, फुलमून पाहिजे. गोष्टी खऱ्या आहेत, परमेश्वर नामांतर दाखवलेले आहेत. ह्या जगामध्ये हे सैतानाचं राज्य. सांगण्याचा उद्देश हाच की ह्या ज्या विद्या आहेत, आपण जुन्या काळात पाहतो किती बुकं आहेत ती ह्या विद्येची, की अजून काही त्यातली जाळली तरी त्यातले अजून काही शिल्लक आहेत, आणि हे चालू आहे. आपण या ठिकाणी पाहतो की उत्पत्ती 19:16, देव त्या नगराचा नाश करणार होता. लोट घर सोडण्यास दिरंगाई करत होता. देवाच्या दूताने त्या कुटुंबाला हाताला धरून बाहेर काढलं. लोटाला सांगितलं होतं की मी ह्या नगराचा नाश करणार आहे, तू सोड हे नगर. परंतु जागतिक गोष्टींमध्ये तो गुंतलेला होता आणि तो दिरंगाई करत होता, तो चालढकलपणा करत होता. शेवटी देव जे लोक होते, देवाचे लोक, त्यांनी हाताला धरून लोटाला, त्याच्या बायकोला आणि त्याच्या मुलीला नगराबाहेर केलं, कारण वेळ गंधक पडण्याचे आलेले आहे. आम्ही या जगामध्ये अशाच प्रकारे गुंतलेला आहोत. हे करूया, ही जमीन घेतली, तिथं बिल्डिंग बांधूया, ते घेऊया, हे ह्याच्यातच आपल्याला देवाला द्यायला वेळ नाही, आणि क्षणात काय होईल हे सांगता येत नाही. म्हणून प्रथम देव, जर प्रभू तुझी इच्छा असेल तर मी अमुक या शहरात जाईल आणि अमुक हे करेन, जर प्रभू तुझी इच्छा असेल हे म्हणूया. परमेश्वर आपल्याबरोबर असतो. कुठल्या गोष्टीत आपण चालढकलपणा करू नये किंवा वेळ करू नये, विलंब लावू नये. ह्या 2 गोष्टी आपण पाहिल्या. तिसरी आपण पाहतो की ऑफरिंग टू गॉड, निर्गमनाचा 22वा अध्याय आणि 29वा वचन सांगते की हंगामाच्या वेळी तुझ्या पहिल्या धान्यातून देवाला दान करा, हंगामाच्या शेवटीपर्यंत थांबू नका. आपल्यामध्ये तसंच आहे. माझे आई वडील मला वाटते 3 अंकी पगार घेत असतील, परंतु ते आलेत, मिशन हॉस्पिटलमध्ये दोघंही काम करत होते. ते आलेत की पहिले उदय, मी जरा थोरला, शिकल्या सवरलेला, म्हणजे शाळेत मराठी वाचायचं चांगलं, मग मला म्हणायचं की 10 रुपये बायबलमध्ये ठेव, दशांश. आता काय तो 10वा भाग नाही आहे, परंतु एक दशांश म्हणून काही आहे, 10 सो 5 सो त्या काळामध्ये प्रथम ते देवाला देत होते. आज आपण सुद्धा, आज आम्हाला 6 अंकी पगार आहेत, पण आम्ही ती करतो का? नाही. कार्ड आहे, कार्डाने सगळं व्यवहार. परमेश्वरच तुम्ही पहिलं देवाचं काय असेल ते देणं. आणि मला कधी कधी ते स्ट्राईक होतं, आणि मग मी काय करतो लगेच, नाही देवाचं कार्ड आहे आणि देवाचं देवाला ठेवायला, मग बाकीचं आपलं काय. प्रत्येकाने हे ठेवा की हंगामाच्या शेवटी तुम्ही देवासाठी बघू नका. प्रथम जे आहे त्याच्यात तुम्ही दिरंगाई करू नका, त्याच्यात चालढकल करू नका. नो प्रोक्रॅस्टिनेशन. त्याच्यामध्ये प्रथम तुम्ही देवाला, आपल्या चर्चमध्ये काही आहे मी पाहतो की ते देवाचं ते देवाला नेहमी देतात. गेल्या वर्षी सुधीर मला म्हणाला, ब्रदर तुम्ही सिनियर आहात आणि तुम्ही प्रत्येकाला फोन करा. आपल्या चर्चची मासिक वर्ग कोण 200 देत असेल, ते वर्षभर दिले नाही, त्याची 1200 होईल. बाबा तू 12 काय 200 देत असेल 2400 होईल, तू 2400 काय देऊ नकोस, 1000 दे. करेक्ट.
कोणी 100 देत असेल त्याचं 1200 होईल, तू 1200 काय देऊ नकोस, 500 दे. आणि मग मी फोन केला प्रत्येक खेळाचं जे सांगितल्याप्रमाणे. हां ब्रदर देतो करतो. आणि मग काही लोकांनी मला कोणाची टीका टिप्पणी करायची नाही, परंतु चर्चला येणंच बंद केलं. प्रथम परमेश्वर काय आपण 10-15 हजार जर तुम्ही हाऊसिंग गोळा करून धरलं तर आता 17,000पर्यंत पगार होते. 17,000 रियाल आपल्याला मिळतात. 100 दोनशे रियाल आपण एक जेवण जर जेवायला गेलो हॉटेलमध्ये तर मोर दॅन 200 मिनिट्स टू स्पेंड. आणि इथं आपण द्यायला देवाला दिरंगाई करतो. हे आपल्या जीवनामध्ये नको आहे. ऑफरिंग टू गॉड. हंगामाच्या वेळी तुमच्या पहिल्या धान्यातून देवाला दान करा. हंगामाच्या शेवटापर्यंत थांबू नका. यू शुड नॉट प्रोकास्टिनेट इन सच मॅटर. पुढची गोष्ट आपण पाहू की हेल्पिंग टू गॉड्स वर्कर. स्वार्थिक असो, पाळक असो, गरीब चर्चेस असो, पुअर किंवा नीडी पीपल असो, ज्यांना गरज आहे अशा लोकांना आपण मदत करण्याची. आपण सगळं घेऊन जाणार नाही, इथंच थांबणार आहे सगळं. अशा लोकांना मदत करण्यास आपण चालढकलपणा किंवा दिरंगाई करू नये. पेमेंट ऑफ वेजेस. लेवी 19:13. जरी आपल्याकडे कोण कामगार असेल आणि तो डेली वेजेसवर असेल तर त्याचा पगार जो आहे तो रात्रीच्या रात्री दे. अतिशय स्ट्रिक्टपणे लेवीच्या पुस्तकामध्ये परमेश्वरानं आज्ञा केलेली आहे इस्रायल लोकांना. उद्यावर ते ठेवू नकोस, उद्या सकाळी देतो जा बाबा, आता येऊ नकोस असं म्हणू. कारण त्याच्यावर त्याची उपयोग आहे आणि तो सर्वसमर्थ जाणत असतो. म्हणून पेमेंट ऑफ वेजेस त्याच्यामध्ये तुम्ही दिरंगाई करू नका. आणि डीड्स टू ग्लोरी ऑफ गॉड. गिव्ह ग्लोरी टू गॉड युअर गॉड लॉर्ड बिफोर ही कॉजेस डार्कनेस. निर्मयाचा 13वा अध्याय 16वा वचन. त्याचं डिस्क्रिप्शन मी करत नाही, फारच वाढत जाईल. त्याच्यातही तुम्ही दिरंगाई करू नका. आणि पुढचं आपण पाहतो की साल्वेशन तारण. आता जो आपण दुसरा अध्याय वाचला की ज्यामध्ये पाऊल हा त्या द्रुसेल्ला आणि फेलिक्सकडे गेला होता. आणि फेलिक्स हा तो अधिकारी होता आणि त्याने ह्या पाऊलाला बोलवलं, त्याची चौकशी केली. मी थोडक्यात वाचतो कारण का ते जास्तच आहे. पाऊल आणि फेलिक्स आणि द्रुसेल्ला यांच्या अंतिम न्यायाबद्दल बोलत होता, यात शंका नाही. उपस्थित असलेल्या कोणालाही माहीत नव्हती की काही वर्षामध्ये द्रुसेल्ला जी ज्यू राजकन्या शेवटच्या दिवसाच्या सर्वात भयानक पूर्वलोकनात मरेल. वेसुवी अशाचा उद्रेक झाला, त्यामध्ये ती मरण पावली. शेवटी त्या दिवसात तिने पावलाचा संदेश मनावर घेतला की नाही हे आपल्याला माहीत नाही. आणि शेवट होण्याआधी पश्चाताप केला की नाही हे देव जाणो. तिची कथा जागतिक संकटाच्या दिवसामध्ये योग्य चेतावणी म्हणून काम करते. जर आपण येशूद्वारे देव केलेला कृपेचा संदेश ऐकला तर आपण उशीर करू नये. आजच पश्चाताप करा. देवाकडे वळण्याचा दिवस आजच आहे. आणि हा फेलिक्सविषयी जर आपण सांगायचं झालं, कारण पाऊल त्याच्याशी येशू ख्रिस्तावरील विश्वास, धार्मिकता, आत्मसंयम आणि येणारा न्याय, प्रेषिताचे कृत्य 24 आणि 25 याबद्दल बोलत होता. लुकाने नोंदवले आहे की पाऊलाच्या संदेशावर फेलिक्स घाबरला आणि त्याला निरोप दिला. तरीही त्याने पुढची 2 वर्षे पाऊलाचे बोलणे ऐकणे चालू ठेवले. त्याची ही लालची अपेक्षा होती, कारण पाऊलापासून आपल्याला काहीतरी द्रव्य मिळेल. फेलिक्स हा भ्रष्ट आणि अनैतिक माणूस होता. गुंडाशी तुलना करता येण्याजोगे तो होता, जो अनेक विवाहानंतर त्याने अनैतिक विवाह केला होता. त्याने मंत्रतंत्राच्या सहाय्याने त्याच्या स्त्रीला त्याने वश केलं होतं. मी आत्ता सांगितलं मंत्रतंत्राचा फार वर्षापासून उपयोग होत आहे, केले होते असा आपल्याला उतारा सापडतो. याशिवाय तो एक लोभी माणूस देखील होता आणि तरीही देव त्याला वाचवू शकला असता. तुमची पापे किती जरी असली तरी सुद्धा तुम्ही जर परमेश्वराला शरण आला, पश्चाताप केला तर तो तुम्हाला क्षमा करेल. लाखेसारखी लाल असली तरी तुम्ही बर्फासारखी पांढर शुभ्र होतील, परंतु तुम्ही पश्चाताप करू. आणि फेलिक्सने हे ते केलं नाही. फेलिक्स 2 वर्ष
त्या तंबूमध्ये शिरलेले हे 4 लेपर्स त्यांनी पाहिलं की सुवार्थ आपण लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे, नाहीतर शिक्षा होईल. परंतु तंबू विकणारा, तंबू करणाराच फेलिक्सकडे आलेला आहे. त्यानं ही सुवार्ता स्वीकारलं नाही. आणि मग पुढे आपण पाहतो, त्याने फक्त त्याला आधीच माहीत असलेल्या सुवार्तेचा संदेश स्वीकारला असता आणि जेव्हा त्याला तसे करण्याची संधी मिळाली तेव्हा त्याने येशूवर विश्वास ठेवला असता, पण तो संधी दौडत राहिला. त्याच्या विलंबाचे उदाहरण आपल्याला एक महत्त्वाचा आध्यात्मिक धडा शिकवते. जे पापापासून दूर जाण्यासाठी आणि येशूवर विश्वास ठेवण्यासाठी अधिक सोयीस्कर संधीची वाट पाहत असतात आणि कदाचित त्यांना ती संधी कधी येतच नाही. आम्ही फेलिक्सच्या पत्रात आपण पावलाच्या स्वातंत्र्याच्या स्थितीत पावलाला त्याने स्वातंत्र्याच्या पत्रात पाहतो की आपण पावलाला त्याने स्वातंत्र्य स्थितीत ठेवले. त्याला त्याने इतर मुभा दिली, त्याच्या आप्त लोकांना भेटण्याची मुभा दिली. पण त्याला तो वारंवार बोलवून त्याने त्याच्याकडून धनाची अपेक्षा केली आणि पुढे 2 वर्षांनी त्याची जागा बदलली. दुसरा अधिकारी त्याच्या जागी आला आणि मग हा काय झालेला आहे, फेलिक्स अतिशय डिप्रेशनमध्ये गेला. म्हणून पुढे उतार आपण पाहू. आणि त्या डिप्रेशनमध्ये त्याला ट्युबरक्लोसिस झाला आणि एका तळ्याजवळ त्या इटालीमध्ये तो शांतपणे पाहत बसायचा आणि शेवटी त्यातच त्यानं उडी मारून आत्महत्या केली. त्याचा नाश किती दुर्दैवी रीतीने झाला. तंबू विकणारा, तंबूतली संपत्तीकडे त्याचं लक्ष होतं, परंतु त्यातलं जी मेजवानी, वचनाची मेजवानी, जी प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्यासाठी आपलं बलिदान दिलं, रक्त सांडलं आणि आपल्याला विकत घेतलं, या जर गोष्टीवर त्याने विश्वास ठेवला असता तर त्याचं तारणात प्रवेश झाला असता. परंतु त्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलं नाही आणि मग त्याचा शेवट ह्या पद्धतीने झालेला आहे. ट्युबरक्लोसिस, मायकोबॅक्टेरियम, मला वाटते सगळे शिकले असतील. हा एक वर्ग आहे किंवा एक कुटुंब आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 47 जीवाणू आहेत. त्यातला मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाई हा ट्युबरक्लोसिस प्रोड्यूस करतो आणि मायकोबॅक्टेरियम लेप्री हा लेप्रसी प्रोड्यूस करतो. एकाच गटातले, ते एकाच वर्गातले, सगळ्यांना माहिती आहे, शिकले आपण. 1822ला काय तर त्याचा शोधला, त्याच्या अगोदर नव्हता लागला आणि औषध पण दोन्हीवर एकच आहे. त्या लेपर लोकांनी देवाची जी सुवार्ता आहे आपल्याजवळ ठेवली नाही. ती राजवाड्यात, त्यांना कोण सोडणार आहे राजवाड्यात, पण कसं राजवाड्यात पोचल, कारण तिथून ऑर्डिनन्स निघेल की जावा आणि त्या ठिकाणी पहा खरंच आहे का. आणि म्हणून तिने राजवाड्यात ती सुवार्ता सांगितली. आणि आज आपल्याला इतकी मोकळीक असताना आपण गप्प बसलेलो आहे. आपण विलंब लावत आहे. प्रोकास्टिनेशन. का विलंब लावत आहे? हे विलंब लावायला नको आहे. त्याने शेवटी आत्महत्या केली. डिप्रेशन, मेजर डिप्रेशन लीड्स टू सुसायडल अटेम्प्ट. आणि त्यानं ते काय केलेलं आहे, आत्महत्या केली. आपण या ठिकाणी पाहतो की उद्यापर्यंत थांबू नका. तुमची काळजी तुमच्या आत्म्याकडे सोपवलेली आहे. सर्वात मौल्यवान मालमत्ता ही आपला आत्मा आहे. अन्यथा तुम्हा आम्हाला सुद्धा ही संधी दवडण्याची किंवा हातातून निघून जाण्याची शक्यता आहे. आणि शेवटचा जो आपण अध्याय वाचला, लोक आता जास्तच वेळ झाला, 5-7च्या आत मला संपवायचं आहे, की शेवटचं जे आपण वाचला अध्याय, इब्री लोकास पत्राचा 3रा अध्याय 7 आणि 8 वचन काय सांगते. म्हणून पवित्र आत्मा म्हणतो त्याप्रमाणे आजच जर तुम्ही देवाची वाणी ऐकाल तर आपले अंतःकरणे कठीण करू नका. ज्याप्रमाणे तुम्ही अरण्यात देवाची परीक्षा पाहण्यासाठी देवाविरुद्ध बंड केला. अंतःकरणाचा कठीणपणा, तुम्ही आपले अंतःकरण कठीण करू नका. त्या कोण होते अरण्यात असणारे, ज्यानं मोशानं बाहेर काढलेले तेच लोक होते ना, पण त्यांच्या अंतःकरणाची कठीणता किती आहे. देवाची परीक्षा त्यांनी पाहिली, देवाविरुद्ध कुरकुर केली आणि कित्येक लोक सापानं दंशानं मृत्युमुखी पडली. अंतःकरणाची कठीणता, आपल्याला अंतःकरणाची कठीणता करायची नाही. कारण का, आपण जर अंतःकरणाची कठीणता केली तर आपल्याला वॉर्निंग आहे, सडन डिस्ट्रक्शन. ही हू ऑफन रिप्रूव्ड अँड हार्डन हिज नेक विल सडनली बी डिस्ट्रॉइड अँड दॅट विदाउट रेमेडी. कुठले औषध नाही त्याच्यावर. तुम्ही तुमच्या अंतःकरण, तुमची मान, तुमचं स्टबॉर्नसपणा कधीही तुम्ही ठेवू नका. अंतःकरणाची कठीणता ठेवू नका. इथं वचन सांगते की हे जे लोक आहेत
हे लोक त्या ठिकाणी 40 वर्ष ते तिथंच त्यांची प्रेतं पडलेली आहेत. आणि पुढचं वचन वाचतो आपण, उलट आज म्हटलेला काळ आहे तोपर्यंत प्रत्येक दिवशी एकमेकांना उत्तेजन द्या. एक्झॉट टुडे, एकमेकांना बोध करा, उत्तेजन द्या, यासाठी की तुमच्यापैकी कोणाचाही पापामुळे फसगत होऊन तुमचे अंतकरणे कठीण होऊ नयेत. पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तेव्हा तुम्ही देवाविरुद्ध बंड केले तशी आपले अंतकरणे कठीण करू नका. तर काय करा, आज म्हटलेल्या दिवसात तुमचा अविश्वासपणा आहे, त्या अविश्वासपणामुळे ते लोक आत येऊ शकले नाहीत, त्या राज्यात येऊ शकले नाहीत. आपल्यातून जो अविश्वास बिलीव, देवावर तुम्ही विश्वास ठेवा. हे शिष्याने ख्रिस्ताला पाहिलेला आहे, पुनरुत्थित ख्रिस्त आहे, परंतु त्यांचा अविश्वास, त्यांच्या अंतकरणाचा कठीणपणा, त्यामुळे त्यांनी विश्वास ठेवला नाही. पण आम्ही ख्रिस्ताला पाहिलं नाही, परंतु आम्ही विश्वास ठेवतो, म्हणून परमेश्वर आम्हाला धन्य म्हणते. आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. आजच ती वेळ आहे, आजच तो दिवस आहे. दौडू नका, डू नॉट प्रोकास्टिनेट. परमेश्वर खरोखर जसं या कुष्ठरोग्यांनी जी सुवार्ता आहे ती रॉयल पॅलेसमध्ये पोहोचवण्याचं कार्य केलं, जे अशक्य आहे. दारात सुद्धा कोण कुष्ठरोग्यांना उभं करत नाही, परंतु त्यांनी ते कार्य केलं. इतकी अवघड आज आपल्याकडे सगळी मुभा असताना आपण कोणत्या कारणासाठी आपण ठरवूया. आपलं चर्च छोटं असलं तरी मला आनंद आहे की अनेक गोष्टीचा भार आपण उचलत आहोत, अनेक चर्चेसना मदत करत आहोत. गरजू आणि अडचणीत मुलांना आपण मदत करत आहोत शिक्षणासाठी. अशा अनेक गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये करूया आणि परमेश्वर करण्यासाठी व प्रत्येक सभासदांना आशीर्वाद देऊ, हेच मी परमेश्वर चरणी विनंती करू. देवबापाची 2 शब्दाची प्रार्थना करू. पवित्र जीवन तशा महान दयागण परमेश्वरा, तुला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो. सुंदर असं वचन प्रेम ख्रिस्ता मला तू सांगण्यासाठी संधी दिलीस. कदाचित परमेश्वर ख्रिस्ता मी योग्य रीतीने सांगू शकलो नसेल माझ्या अज्ञानतेमुळे, परंतु परमेश्वरा तू ज्ञान देणारा पिता आहेस, प्रत्येकाच्या अंतकरणाचे दरवाजे उघडणारा देव आहेस. आणि जे वचन मला बोलायचं होतं ते परमेश्वर त्यांच्या अंतकरणपर्यंत पोहोचलेलं आहे असा माझा विश्वास आहे. होय प्रभू, तो मग प्रत्येकाचं सहाय्य कर, आजची भक्ती आशीर्वादित कर. येशूच्या नावात मागतो म्हणून ऐकू द्या. आमेन.